हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. सर्वांचं स्वागत आहे आमच्या पहिल्या व्लॉगमध्ये. आज आहे शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 आणि पवित्र सूर्यनारायणाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत शाश्वतच्या अक्षरपूजनासाठी श्री क्षेत्र बासर येथे. कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा म्हणत आम्ही आमचा बासरचा प्रवास सुरू केला. आमच्यापेक्षा जास्त उत्साही असलेली आजी आणि नातवाची जोडी अशी वेगाने चालत होती जणू या दोघांनाच रेल्वे चालवायची आहे. थोडे पुढे जाताच आईने 10 किलोचे साखरेचे पोते माझ्याकडे वर देऊन मला प्रवासात पुढे केले. प्रवासाची सुरुवात व हनुमान जयंतीचा योग बजरंगबलीच्या मंदिराच्या शिखराचे दर्शन घेऊन आम्ही कूच केले स्टेशनकडे. परभणीचे चकचकीत रस्ते पाहून आपसुक तोंडातून निघाले, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. रिक्षामध्ये बसल्यानंतर 6 डोळे आणि 1 गोड बाळ भोळे निघाले सरस्वती मातेच्या दर्शन प्रवासाला. रेल्वेमध्ये बसल्यानंतर काय काय खायचे याची सिक्रेट चर्चा करताना आजी आणि नातू. झुकू झुकू अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी असं शाश्वतला सांगतच होते की भारतीय रेल्वेने खोटे ठरवले, कारण धुरांच्या रेषेची जागा आता इलेक्ट्रिक इंजिनने घेतली आहे. विंडो सीटचा सुंदर व्ह्यू सोडून शाश्वतने ढाराढूर झोपेला प्राधान्य दिले आहे. झोप झाल्यानंतर फुल चार्ज झालेला असा शाश्वत आणि बासर इथून फक्त 1 तास दूर. अखेर 4 तासांच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो सरस्वती मंदिर बासर येथे. बासरमध्ये आहे सरस्वती मातेचे मंदिर. सरस्वती माता ही विद्येची देवता, त्यामुळे तिचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही पोहोचलो बासर येथे. सरस्वती मातेच्या मंदिराचे सुंदर शिखर पाहून मन अगदी प्रसन्न झाले. अक्षरपूजनाने शाश्वतचा विद्यारंभ झाला. सरस्वती नमस्तुभ्यं वरदेय कामरूपिणी, विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. सरस्वती मातेच्या दर्शनानंतर टिपलेला हा सुंदर फोटो. दर्शनानंतर सरस्वती मातेचा घेतलेला प्रसाद पुलिहोरा अर्थात रेमन राईस हा एकदम पोटाला आराम देणारा असा होता. बाळ हनुमान टरबूज खातानाचे पाहून शाश्वत आकर्षित झाला, पण शाश्वत जवळ जाताच बाळ हनुमान आक्रमक झाले आणि शाश्वतला शेवटी माघारच घ्यावी लागली. त्यानंतर हनुमंताची कंप्लेंट आजीजवळ करताना शाश्वत. विद्येची देवता माता सरस्वतीचे स्मरण करून आम्ही सुरू केला आमचा परतीचा प्रवास. सरस्वती मातेचे सुंदर दर्शन, अतिउत्तम प्रसाद आणि माय लेकराचे सुंदर हास्य आणि ढिगभर प्रेम. आणखी काय हवं आयुष्यात.